चंद्रपुरात अखेर भाजपच्या संगीता खांडेकर एकामतानं महापौरपदी विराजमान। नाट्यमय घडामोडीत वंचितचे 2 नगरसेवक अनुपस्थित आणि एमआयएमचा 1 नगरसेवक तटस्थ राहिल्यानं भाजपच्या संगीता खांडेकरांचा एकामतानं विजय। चंद्रपूर महापालिकेत सुरुवातीला 1.25 वर्ष भाजपचा महापौर संगीता खांडेकर यांच्या 1.25 वर्षानंतर दुसऱ्या 1.25 वर्षात ठाकरेंच्या शिवसेनेला महापौरपद दिलं जाईल। चंद्रपूर महापालिकेत उपमहापौरपदाच्या निवडणुकीतही नाट्यमय घडामोडी। काँग्रेस समर्थित जनविकास सेनेचे पप्पू देशमुख आणि प्रशांत दानव यांना 32-32 अशी समसमान मतं। अखेर ईश्वर चिट्टीनं ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रशांत दानव उपमहापौर। चंद्रपुरात ठाकरेंची शिवसेना भाजपसोबत सत्तेत। उपमहापौरपद आणि स्थायी समितीपद ठाकरेंच्या शिवसेनेकडे, त्यानंतर संदीप गिरेंसह ठाकरेंच्या शिवसेनेचा जल्लोष। काँग्रेसचा महापौर व्हावा हा पक्षश्रेष्ठींचा आदेश होता। काँग्रेसनं त्यानुसारच धोरण आखलं। चंद्रपूर महापालिकेत सत्ता गमावल्यानंतर खासदार प्रतिभा धानोरकरांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंनी एनडीएमध्ये यावं। चंद्रपूर महापालिकेतील ठाकरेंची शिवसेना आणि भाजप युतीवर रामदास आठवलेंची प्रतिक्रिया। तर ठाकरेंनी यावं मात्र शिंदेंनी जाऊ नये ही आपली भूमिका असल्याचीही आठवलेंची प्रतिक्रिया। भाजप पक्षाची भूमिका ही भाजपसोबत जाण्याची नाही, त्यामुळे चंद्रपुरात जे घडलं त्यावर कारवाई होणार। अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। तर जे घडलं ते कुणाच्याही परवानगीशिवाय घडल्याचीही दानवेंची प्रतिक्रिया। चंद्रपूर महापालिकेत सत्तेत सहभागी होऊन उद्धव ठाकरेंनी भविष्यातील अनेक दारं उघडली। भाजप नेते परिणय फुकेंची प्रतिक्रिया। काँग्रेससोबत जाऊन उपयोग नसल्याचं ठाकरेंना आता कळून चुकल्याचीही परिणय फुकेंची प्रतिक्रिया। नांदेड महापालिकेत भाजपच्या कवितामुळे महापौरपदी विराजमान, तर उपमहापौरपदी दीपक रावत यांची निवड। भगव्या फेट्यासह भाजप नगरसेवक सभागृहात। कवितामुळेंच्या विजयानंतर भाजप नगरसेवकांचा जल्लोष। नांदेडमध्ये एमआयएम नगरसेवक महापालिका सभागृहाकडे येताच भाजप नगरसेवकांचे जय श्रीरामच्या घोषणा। प्रत्युत्तर देताना एमआयएमच्या नगरसेवकांची देखील नारेबाजी। छत्रपती संभाजीनगर महापालिकेत महापौरपदी समीर राजूरकर विराजमान, तर शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ उपमहापौरपदी। भगव्या फेट्यासह सर्व नगरसेवक सभागृहात। छत्रपती संभाजीनगर महापालिकेत महापौरपदासाठी निवडणूक पार। यावेळी एमआयएमचे नगरसेवक हिरव्या फेट्यासह सभागृहात। पनवेल महापालिकेत भाजपचा महापौर आणि उपमहापौर बिनविरोध। भाजपची एकहाती सत्ता असल्यानं महापौरपदासाठी भाजपचे नितीन पाटील आणि उपमहापौरपदी प्रमिला पाटील यांची निवड। धीरज सूर्यवंशी यांची आज सांगली कुपवाड महापालिकेच्या महापौरपदाचा पदभार स्वीकारणार, तर उपमहापौर गजानन मगदुमही आज औपचारिक निवडीनंतर पदभार स्वीकारणार। परभणी महापालिकेतील ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस नगरसेवक सहलीला। महापौर उपमहापौर पदाच्या निवडणुकीत कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी सहलीला जाण्याचा निर्णय। 12 फेब्रुवारीला महापौर पदासाठी निवडणूक। कोल्हापूरमध्ये उदय धातुंडे इचलकरंजीचे पहिले महापौर, तर उपमहापौर म्हणून भाजपचे अनिल डाळ्या यांची निवड। शिवशाहू विकास आघाडीनं माघार घेतल्यानं दोन्ही निवडी बिनविरोध। अहिल्यानगर महापालिकेत शिवसेना विरोधी बाकावर बसणार। शिवसेनेचे गटनेते दत्तात्रय कावरेंनी महापौर ज्योती गाडेंची भेट घेतली। नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्याची मागणी। जिल्हा परिषद निवडणुकीत विजयी उमेदवारांच्या मिरवणुकीदरम्यान फटाक्यांमुळे दासगावमध्ये एका बंद हॉटेलला आग। आगीत हॉटेलचं छप्पर आणि आतील लाकडी सामान जळून खाक झालं। स्थानिक ग्रामस्थ आणि महाड नगरपालिका अग्निशमन दलाकडून आगीवर रात्री उशिरा नियंत्रण। गृहमंत्री अमित शहांची भेट घेऊन आज पहाटे मुख्यमंत्री फडणवीस दिल्ली दौऱ्यावरून परतले। भेटीत राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत सुमारे तासभर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। राज्यात पुढील काही दिवसात मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याचेही संकेत। अर्थसंकल्पाआधी केंद्राकडून मिळालेल्या मदतीच्या अनुषंगानं मुख्यमंत्री दिल्लीला गेले असतील। प्रत्येक वेळी राजकीय चर्चा होते असं नाही। बावनकुळेंची फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यावर प्रतिक्रिया। मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारही आज रात्री दिल्लीला जाणार। सुनेत्रा पवार उद्या दिल्लीत पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहांची भेट घेणार। दौऱ्यामध्ये सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलही सोबत असतील। उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेतल्यानंतर सदिच्छा भेटीसाठी जात असल्याची उपमुख्यमंत्री कार्यालयाची माहिती।
महाराष्ट्राचं सरकार अमित शहा चालवतात, त्यामुळे सुनेत्रा पवारांना दिल्लीत जाऊन भाजप नेत्यांची भेट घ्यावीच लागेल. खासदार संजय राऊतांचं टीकास्त्र. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निकालावर एनडीएचं अभिनंदन करताना अमित शहांकडून भाजप आणि शिवसेनेचा उल्लेख. अजित पवारांच्या निधनामुळे अभिनंदन करताना राष्ट्रवादीचं नाव घेणं शहांनी टाळलं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी मंत्रालयात पोहोचून खात्यांचा पदभार स्वीकारला. यावेळी पक्ष कार्यालयात पार्थ पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, रुपाली चाकणकर, छगन भुजबळांसह मोठ्या संख्येनं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती. अजित पवारांची जागा कोणीही घेऊ शकत नाही, मात्र त्यांचा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न करणार. खात्यांचा पदभार स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवारांची एक्सवर पोस्ट. महाराष्ट्राच्या हितासाठी निष्ठेनं आणि समर्पणानं कार्य करत राहणार. पोस्टमध्ये उल्लेख. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं. यावेळी पार्थ पवार, प्रफुल्ल पटेल यांच्यासह सुनील तटकरे आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचीही उपस्थिती. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची चैत्यभूमीला भेट. खात्यांचा पदभार स्वीकारण्याआधी सुनेत्रा पवारांकडून चैत्यभूमीवर बाबासाहेबांनाही अभिवादन. ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा. रुबी हॉल क्लिनिकचे डॉक्टर सायमन ग्रँट यांची माहिती. त्यांना होत असलेला त्रास काही प्रमाणात कमी झाला असून खबरदारीचा उपाय म्हणून शरद पवार डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली उद्या हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शरद पवारांना फोन. तब्येतीची विचारपूस केली. आज सकाळी पंतप्रधानांनी पवारांना फोन केला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्याकडूनही पवारांच्या तब्येतीची विचारपूस. राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात बैठक. अजित पवारांच्या निधनानंतरची ही पहिलीच मंत्रिमंडळ बैठक. बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पहिल्यांदाच उपस्थित राहणार. अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत रोहित पवारांची आज पत्रकार परिषद. महाराष्ट्रासह माझ्याही मनात अनेक शंका. पत्रकार परिषद घेऊन महत्त्वाचे आणि डोळे उघडणारे मुद्दे तपशीलवार मांडणार. रोहित पवारांची एक्सपोज. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत विकासाला मतदान झाले. देवेंद्र फडणवीसांच्या आणि डबल इंजिन सरकारच्या ग्रामीण भागाच्या विकासाला जनतेचं मतदान. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात निवडणुका लढल्यानं एक चांगलं यश मिळाल्याचं महसूल मंत्री बावनकुळेंचं मत. सांगली जिल्हा परिषदेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेऊन सत्ता स्थापनेचा प्रामाणिक प्रयत्न करणार. काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांचा सत्ता स्थापनेचा दावा. सांगलीच्या आटपाडीमधील दिघंची जिल्हा परिषद गटामधील विठलापूर पंचायत समिती गणातून तृतीयपंथी उमेदवार विजयी. शिवसेनेकडून दिलीप हेगडे यांना उमेदवारी मिळाली होती. सिंधुदुर्गात ठाकरेंची शिवसेना औषधापुरती शिल्लक. जिल्हा परिषद निकालावर नितेश राणेंची ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका. परभणीच्या खासदारांनी आत्मपरीक्षण करावं. जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालानंतर भाजप जिल्हाध्यक्षांची टीका. तर मुस्लिम मतं घेऊन महापालिका जिंकणाऱ्यांचा वचपा जिल्हा परिषदेत काढल्याचीही टीका. भंडारा जिल्ह्यातील 148 ग्रामपंचायतींवरती आता प्रशासक राज. नियोजित निवडणुका लांबणीवर पडल्यामुळे ग्रामपंचायतींचा कारभार प्रशासकांच्या हाती सोपवण्यात येणार. प्रशासकीय कारणास्तव निवडणुका लांबणीवर. मे किंवा जून महिन्यात निवडणुका होण्याची शक्यता. डॉक्टर नरेंद्र जाधव समितीकडून त्रिभाषा सूत्र समितीचा अहवाल मुख्यमंत्र्यांपुढे सादर. आज होणाऱ्या बैठकीत मंत्रिमंडळापुढे अहवाल ठेवला जाणार. कोणत्याही एका भाषेची सक्ती नसेल तर पहिलीपासून AI, IT शिकवण्यासंदर्भात दुसरा अहवाल सुपूर्द. भाषा आणि प्रांताबद्दलचं प्रेम हा आजार या मोहन भागवतांच्या वक्तव्यावर राज ठाकरेंची टीका. भागवतांना वाटणारा आजार बहुसंख्य राज्यांमध्ये असल्याचाही राज ठाकरेंचा हल्लाबोल. संघ संवादाचा आग्रह धरतो, संघर्षाचा नाही. त्यामुळे संघाला सल्ले देण्याची गरज नाही. केशव उपाध्ये यांचं राज ठाकरेंच्या सरसंघचालकांवरील टीकेला प्रत्युत्तर. तर भाषा संवादाचं माध्यम असावं, संघर्षाचं नाही, अशी ही प्रतिक्रिया. राज्य सरकारच्या शक्तीपीठ महामार्गाला उमरखेड तालुक्यातील शेतकऱ्यांचा विरोध. जमीन मोजणीसाठी बेलखेड व आम्हाला शेतशिवारात आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्याचा विरोध. कोणत्याही स्थितीत मोजणी करू देणार नसल्याची शेतकऱ्यांची भूमिका. प्रकरण एसडीओंकडे. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकात कोणत्याही प्रकारे AIचा वापर करू नका. उद्धव ठाकरे यांच्या स्मारक समितीला सूचना. नव्या पिढीला प्रेरणा मिळेल अशा प्रकारे स्मारक व्हायला हवं. बैठकीत उद्धव ठाकरेंनी मत मांडलं.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 25 फेब्रुवारीला नागपूर दौऱ्यावर ब्रह्मकुमारीज या संस्थेच्या वतीनं आयोजित एका कार्यक्रमात उपस्थित राहणार. जामठा इथल्या विश्वशांती सरोवर परिसरात कार्यक्रमाचं आयोजन. खासदार सुप्रिया सुळेंची मुलगी लग्नबंधनात अडकणार. सारंग अरुण लखानी यांच्यासोबत लग्न ठरलं. सुप्रिया सुळेंनी सोशल मीडियावरती पोस्ट करत या संदर्भातली माहिती दिली. या लग्नासाठी फडणवीस आणि गडकरींनी मध्यस्थी केल्याचीही माहिती. सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये मोबाईल घेतल्याच्या कारणावरून मित्राची हत्या. मित्रांसोबत दारू पीत बसलेल्या तरुणाची मस्करी करणं जीवावर बेतलं. झालेल्या वादात 2 मित्रांनी एकाच्या डोक्यात दगड घालून हत्या केली. दोघांनाही अटक. यवतमाळ जिल्ह्यामध्ये 516 पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा वर्षभर लाभ घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस. महिलेच्या नावावर आधार कार्ड तयार करून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला. शासनानं मोफत आरोग्य सेवा बंद करण्याच्या निर्णयाबाबत पुनर्विचार करावा. मराठा समन्वयकांची मागणी. खासगी दवाखान्यात रुग्णांची लूटमार होत असताना शासकीय रुग्णालयातही पैसे आकारणे दुर्दैवी असल्याचं मत. विरार शहरात रस्त्यावरील पाणीपुरीच्या ठेल्यावर साप आढळल्यानं खळबळ. व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल. त्यामुळे शहरातील उघड्यावरील खाद्यपदार्थांच्या स्वच्छतेबाबत आणि नागरिकांच्या सुरक्षेबाबत प्रश्न ऐरणीवर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.